जय भीम. मी लक्ष्मण रघुनाथ मोहिते, राहणार देवाली कॅम्प. मी आणि संजय वसंत पगारे आम्ही बालपणाचे मित्र. शाळेमध्ये पहिलीपासनं तर शाळेच्या याच्यात आम्ही बरोबरच. तर आम्हाला शाळेचे जे किस्से 3 किस्से ते तुम्हाला मी सांगतो. पहिलं, घरच्यांनी सांगितलं दिवाळी आली तर आज संध्याकाळी तुम्ही खेळायला जायचं नाही, तुम्ही शेण आणायला जायचं, कारण घर सारवायचं आहे म्हणून शेण घेऊन या. मग आम्ही शाळेतून येता येता प्लॅनिंग केला का फुटबॉल खेळायला जायचंच रे, ते शेण आत्ताच घेऊन जाऊया. मग तुम्ही बोलाल का शेण आहे ना आम्ही लोकांनी कसं आणलं. त्यावेळेला आमचा शाळेचा गणवेश ब्ल्यू पॅन्ट व्हाईट शर्ट. आम्ही शर्टच्या काढून शर्टच्या ह्याच्यामध्ये आम्ही लोक शेण घेऊन आलो होतो. तसंच दुसरा एक किस्सा, त्यावेळेला संतोषी माताचा पेड निघाला होता. तर उपवास धरायच्या आणि नंतर मग ते उद्यापन वगैरे करायचं. तर संजू यांच्या घरामध्ये उद्यापन होतं. आम्हाला सांगितलं आंबट खायचं नाही, बिलकुल काही करायचं नाही, आज इकडे जेवण करायचं सर्वांनी. तर आता देवली कॅम्प ते बघून 3.5 किलोमीटरचा रस्ता, आमचा डेली पायी जाणं आणि पायी येणं शाळेमध्ये. तर जितके काही झाडं लागतील, हे लागतील, ते लागतील, तर त्याचे ते फळं तोडायचे, चिंचा तोडायच्या, बोरं तोडायचे. पण घरामधून सांगितलं का काहीच खायचं नाही. आता ते आम्हाला काही लक्ष राहिलं नव्हतं म्हणून आम्ही चिंचाच्या झाडावर चढलो, चिंचा तोडल्या, बॅगमध्ये भरल्या आणि खाल्ल्या. पण घेऊनही आलो. शुक्रवारचा दिवस, घरामध्ये उद्यापन. मग आम्ही लोकांनी जेवण वगैरे केलं, हे केलं. घरातले बोलायला लागले बरं झालं, उद्यापन एकदम चांगलं पार पडलं. पण 3-4 दिवसानंतर संजय स्वतःच कबूल झाला का आम्ही चिंचा खाल्ल्या होत्या. एकटा महाराज आहे त्यांनीच खाल्लेला, त्याच्या घरामध्ये त्यालाच बडवलं धरून. परत एक तिसरा किस्सा का आम्ही पिक्चरचे शौकीन म्हणून हे फळं वगैरे हे ते तोडून ते विकायचे, पैसे जमा करायचे का आणि पिक्चर बघायला नाशिकला जायचं. सायकल चालवायला मी, पुढे संजीव बसायचा आणि मागं माझा लहान भाऊ रमेश बसायचा. आम्ही 3 जण पिक्चर बघायला नाशिकला. एकदा तर त्या पिक्चर बघण्याच्या याच्यामध्ये शोले पिक्चरला पहिल्या दिवशी तिकीट नाही मिळालं, दुसऱ्या दिवशी नाही मिळालं. 1 हप्त्यापर्यंत आम्ही लोक ना डेली सायकलीवरती जायचो शाळेला दांडी मारून. त्याच्यात नंतर मग ते शाळेमध्ये माहीत झालं, त्यांनी घरी कळवलं, तेव्हा ते असं आमचं बालपण आहे ना त्या ह्याच्यातील. आज संजीवचं रिटायरमेंट होतं, राहिलेलं आहे. मी पण रिटायर झालो, कारण संजू आणि आम्ही शाळेमध्ये तर बरोबरच होतो. पण नंतर मी बाहेरगावी आफ्रिकेला निघून गेलो. तिकडनं आल्यानंतर जेव्हा मला माहीत झालं तेव्हा संजू इकडनं मुंबईला घाटकोपरला पंतनगरला शिफ्ट झाला होता. नंतर मग मी मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये ड्युटी जॉईन केली आणि त्यांनी माझगाव डॉकमध्ये केली. तर आत्ता समजलं का ते रिटायरमेंट आहे करून. तर रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. आता त्याच्या पुढच्या जीवनाकरता जे आहे मी परमेश्वराकडे एकच विनंती करतो का निरोगी शरीर आणि निरोगी ये आणि त्याची मुलं वगैरे चांगले शिको, सर्व काही झालं.
जसं मी माझ्या मुलांना शिकवलं, आज एक मुलगी एक मुलगा आहे, दोघंही डॉक्टरेट आहे, तसं संजयचे मुलं पण चांगली शिक्षणाची उन्नती करो, हीच परमेश्वराकडे कृपा आहे. जय भीम.